नमस्कार, मी सुवर्ण. 4 वाजलेत. काही महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये बघूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 3 दिवसाच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. विधानसभा निहाय नागपूर जिल्ह्यातील आढावा बैठकांचा धडाका सुरू आहे. यावेळी राज ठाकरेंनी पक्षबांधणी का होत नाही असा सवाल केला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसंच मतदारांमध्ये जाऊन कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. दरम्यान पक्ष वाढवायचा असेल तर प्रस्थापितांविरोधात लढावंच लागेल असा सूचक इशारा किंवा असं सूचक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत. पालिका निवडणुका जाहीर झाल्या असं समजून मतदारसंघात जा असा आदेश त्यांनी दिलाय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा ठरतोय. नागपूरसह अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यालाही ते भेट देणार आहेत. आझाद मैदानात गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याकरता विशेष मंडळ स्थापन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेतली. शिवरायांचे गडकिल्ले ही राज्याची संपत्ती असून तुमच्या मागणीवर विचार करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलं. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. भारतात अनेक वर्षांनी चित्ता आणण्यात आला. मात्र आता यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. 70 वर्षांनंतर भारतात प्रथमच चित्ता आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपला खोचक टोला लगावलाय. अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चिता हा प्राणी आला आहे. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आपण त्यांना आता चिता सरकार म्हणायचं का असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चित्त्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. उद्धव ठाकरेंकडे वाक्य म्हणण्यासाठी काय नसेल तर मला फोन केलास त्याला वाक्य देईन की काय बोलावं. अशा प्रसंगी चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं. आपल्या देशात जो तुटवडा चित्ता उपलब्ध नव्हते ते मोदी साहेबांनी 9 दिले. अरे धन्यवाद बोला, अभिनंदन करा, पण चांगलं बोलताच येत नाही तर त्याला काय का आमचं काय नाविलाज आहे. आदरणीय उद्धव साहेब हे प्राणीप्रेमी आहेत आणि नेहमीच प्राण्यांच्या संदर्भात त्यांनी सरकार असताना किंवा त्यांनी पक्षप्रमुख असताना पण भरपूर काम केल्याने त्या संदर्भात विविध असे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या बाबतीत असं बोलणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून पण हे उचित नाही. दसरा मेळाव्यासाठी दादरचं शिवाजी पार्क मैदान मिळवण्याकरता शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटात रस्सीखेच सुरू आहे. मुंबई महापालिकेनं कुणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाकरता शिंदे गटानं केलेला अर्ज एमएमआरडीएनं स्वीकारलाय. वांद्रे कुर्ला संकुलातील 2 मैदानं कार्यक्रमांकरता भाड्यानं दिली जातात. यापैकी एका मैदानाकरता शिंदे गटानं, दुसऱ्या मैदानाकरता शिवसेनेनं अर्ज केलेला होता. मात्र शिवसेनेनं अर्ज केलेलं मैदान आधीपासूनच आरक्षित असल्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला. परिणामी दोन्ही गटांना जर शिवाजी पार्कची परवानगी मिळाली नाही तरी शिंदे गटाकडे मात्र आता बीकेसी एमएमआरडीए मैदानाचा पर्याय सध्या तरी उपलब्ध आहे. तर शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला अर्ज गेलेला आहे आणि म्हणून प्रथम अर्ज आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आता परवानगी मिळाली पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन सांगतो हे गलिच्छ राजकारण थांबवलं पाहिजे. आपणही मान्य केले की एकनाथ शिंदे साहेब हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. त्यामुळे ही विचारांची लढाई आहे. जो कोणी ते विचार घेऊन पुढे चाललेले आहेत त्याने त्या मैदानावर सभा घ्यावी हे आमचं मत आहे. तर आम्ही घेऊन चाललेलो आहे. तर आम्हाला लोकांचं मत काय आहे, लोकांनी की हा वारसा, विचारांचा वारसा कोण पुढे घेऊन चाललेला आहे त्यांनी ती सभा घ्यावी. त्यामुळे लोक ही जनमानसाचं जे मत आहे की शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाणार त्यांनी त्यांची सभा त्या ठिकाणी होईल. शिवाजी पार्कवर आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत होते. तो त्यांचा हक्क आहे असं मला वाटतं.
आता त्या पक्षातून फुटून जर कोणी बाहेर गेलं असेल तर त्यांना वेगळं मैदान द्यावं मुंबईत, आणि त्यांनाही दसरा मेळावा करायची इच्छा असेल तर बंदी करण्याची गरज नाही. पण एकाच मैदानात दोघांनी क्लेम करणं हा परंपरागत क्लेम आहे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूचा. तो शिवसेनेचा परंपरागत क्लेम हा डावलणं हे योग्य नाही. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी आमचं विधान बुलढाणा जिल्ह्यातील जे वाचाळवीर आहेत, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा 50 बंडखोर आमदारांवर टीका करत होते त्यांच्याबद्दल होतं. आता अजित पवार हे त्यांचे नातेवाईक कधीपासून झाले, ते त्यांची चमचेगिरी कधीपासून करायला लागले हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली आहे. जे एकनाथ शिंदे साहेबाबद्दल, आमच्या 50 आमदारांबद्दल किंवा आमच्याबद्दल टीका करत होते, आता अजित पवार त्यांचे नातेवाईक कधीपासून झाले किंवा त्यांची चमचेगिरी कधीपासून करायला लागले हे का मला माहीत नाही. आणि त्यांनी माझी नक्कल केली की मला हिंदी बोलता येत नाही किंवा मी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला मराठी माणूस आहे, शेतकरी आहे, रांगडा गडी आहे, नागरावरचा गडी. मी विधानसभेत पोचलो. मी काही पाकिस्तानातून हिंदी शिकून नाही आलो. जशी काय मला मराठी येते रागारागात आम्ही ती बोललो. तुमच्यासारखे सोन्याचे चमचेगुण आम्ही पैदा नाही झालो. आमच्या बापाने आम्हाला कष्ट करून थोडंफार शिकवलं आणि आम्ही विधानसभेत पोचलो. तुमच्यासारखे पैशावाच्या घावाला आम्ही जन्म नाही घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तपास यंत्रणांवर आरोप केलेत. ज्या ईडीनं प्रताप सरनाईकांवर कारवाई केली होती त्याच सरनाईकांना आज क्लीन चिट दिली. राजकीय विचार बदलले की ईडी येत नाही असा आरोप जयंत पाटलांनी केला. तसंच राज्यातून वेदांता प्रकल्प गेला याची संपूर्ण जबाबदारी शिंदे फडणवीस सरकारची आहे. दिल्लीच्या दबावामुळेच हा प्रकल्प गेल्याचा आरोप त्यांनी केला. इन्कम टॅक्स, ईडी आणि अन्य एजन्सीचा गैरवापर चालू आहे देशात, हे आता सगळ्यांना दिसतंय. आणि एवढं उत्तम उदाहरण आता आहे की 4 महिन्यापूर्वी ईडीपासून पळणाऱ्या व्यक्तीला ईडी स्वतः आता क्लोजरची स्टेजला आणून सोडतं आहे. म्हणजे राजकीय विचार तुम्ही बदलले की ईडी तुमच्याबद्दल सॉफ्ट होते, हे आता पुन्हा एकदा लोकांना दिसून येतं. वेदांता गेला, वेदांता आणि फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट गेला याची सर्वस्वी जबाबदारी हे शिंदे सरकारची आहे. आणि त्यांच्या अकार्यक्षमतेमुळं, त्यांनी निर्णय न घेतल्यामुळं किंवा दिल्लीच्या दबावामुळं हा प्रकल्प शेजारच्या गुजरात राज्यात गेला आणि महाराष्ट्राच्या 3-4 लाख सुशिक्षित बेरोजगारांना पुन्हा एकदा तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारनं केलं. माझ्या मोदी साहेबांना शुभेच्छा आहेतच. देशाचे शेवटी ते पंतप्रधान आहेत आणि चित्ते 70 वर्ष भारतात नव्हते, त्या चित्त्यांचं आगमन त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेलं आहे. हाही एक वेगळाच योगायोग आहे असं म्हटलं पाहिजे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जनआक्रोश आंदोलन केलं. पुण्यातील नऱ्हे परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. नरेमधील कचरा प्रश्न, पाणी पुरवठा आणि रस्त्याची झालेली दुरवस्था या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं. पुणे महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यामध्ये होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विविध सर्व्हेमधून भाजपला निवडणुकांमध्ये पराभव दिसतोय, म्हणूनच मनपा निवडणुका सातत्याने लांबणीवर टाकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच क्लोजर रिपोर्टनुसार खरंच सरनाईक फॅमिली निर्दोष असेल तर भाजपनं जाहीर माफी मागावी असं सांगताना भाजपकडून विरोधकांवर दबाव तंत्र वापरलं जात असल्याची टीका त्यांनी केली. हे इलेक्शनच लागे ना, आज कदाचित सर्वेची भीती असू शकते त्यांना, कारण का जो सर्वे तुमच्याच पेपरमध्ये आलेला आहे त्या किंवा चॅनल्सवर आलेला आहे तो काय फारसा त्यांना आज सत्तेत आहेत त्यांना फारसा काही कॉम्प्लिमेंटरी नाही आहे.
पण अशी परिस्थिती असली तरी स्वतःच्या स्वार्थासाठी सरकार चालवणं आणि सर्वसामान्य मायबाप जनतेला असं वाऱ्यावर सोडणं हे कितपत योग्य, याचं आत्मचिंतन आत्ता उरबाडून आलेल्या या खोके सरकारने याचा विचार केला पाहिजे. असे किती लोक आहेत ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले आणि त्याच्यानंतर त्यांच्या पक्षात गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली. काल अरविंद सावंत म्हणाले खरं आहे की भारतीय जनता पक्ष ही भारतीय जनता लॉन्ड्री झालेली आहे. पण ह्याच्यात दोन भाग आहेत त्याला बघण्यासारखे. एक तर मग पहिला आरोप खोटा होता, तर मग तुम्ही त्या कुटुंबाची आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राची एवढी बदनामी करताय. एक. आणि पॉईंट नंबर 2 की जर मग त्यांनी जर ती गोष्ट केली असेल तर मग तुम्ही क्लीन चिट कशी देताय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी पुण्यामध्ये एका उपक्रमाचा शुभारंभ केला आणि या कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पितापुत्रांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी शरद पवारांनी मन जिंकणारी उत्तरं दिली. सुप्रिया राजकारणात पडेल असं मला वाटत नव्हतं. हे मी 30 वर्षांपूर्वी बोललो होतो. पण आता तुम्ही पाहताय बापाचा अंदाज मुलीने कसा चुकवला, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. एका निवडणुकीला उभं राहिलो, एका गावामध्ये गेलो आणि एका वयस्कर वर्षांनी सुरुवात केली. तेव्हा ठीक आहे, तुम्हाला आम्ही वर्षाचा विचार करतो, पण एकच मुलगी म्हणजे हो एकच मुलगी, म्हणजे एकच मुलगी. उद्या काही बरोबर झालं तर अग्नी कोण देणार? म्हणजे लोकांना अग्नीची चिंता आहे, मुलाची चिंता नाही. ही गोष्ट काही मला मान्य नाही, ते स्वच्छ सांगितलं. आणि त्यामुळे अशा अनेक प्रसंगाला तोंड द्यायची वेळ ही माझ्या आली. राजकारणात येण्याची फारशी काही अशी मानसिकता नव्हती, परंतु आज आपण संसदरत्न खासदार आहोत. तर हा निर्णय कसा काय झाला आपला? खरं मी माझा डेस्टिनीवर वगैरे फार काही विश्वास नाही, पण अशा वेळेस वाटतं देर इज समथिंग कॉल्ड डेस्टिनी. आणि म्हणजे राजकारण इज नॉट म्हणजे नुसतं इलेक्शन जिंकणं किंवा प्रचार करणं, जो एक समज असतो सगळ्यांचा. माझा कॉन्स्टंट लेजिस्लेशन आहे. त्याच्यामुळे लेजिस्लेशन करणं, एखादं बिल वाचणं, ते ॲनलाइज करणं, मला म्हणून मी पार्लमेंटला इलेक्शन लढते, कारण का मला लेजिस्लेशनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि मग त्याचा इम्पॅक्ट लोकसभा का लढायची, तर त्या आपण घेतलेल्या निर्णयांचा इम्पॅक्ट लेजिस्लेशनच्या थ्रू कळतो आणि मग काय गॅप्स आहेत या इम्प्लिमेंट करताना आपल्याला दिसतात. राज्यात जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय. मुंबईमध्ये अद्याप या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही, पण तरी देखील या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरता खबरदारीचे उपाय म्हणून मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचा बाजार भरवणे, शर्यती लावणे, जत्रा भरवणे, प्राण्यांचं प्रदर्शन आयोजित करणे यावर महिनाभर बंदी घातलेली आहे. देशामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढत चाललाय, त्यामुळे महाराष्ट्रातील 77 जनावरं दगावली आहेत. राज्यात आतापर्यंत 9 लाख जनावरांचं लसीकरण झालेलं आहे. आणखी 75 लाख लसी विकत घेणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जनावरांना लागणाऱ्या इतर औषधांचा खर्चही सरकार उचलणार आहे. 1000 पशुधन पर्यवेक्षक भरती करण्याचे आदेश सुद्धा दिले गेलेत. तसंच त्यांची जनावरं दगावली आहेत त्यांना तात्काळ मदत केली जाणार आहे, असं आश्वासन पशुसंवर्धन मंत्री विखे पाटलांनी दिलं. मृत्यू पडलेल्या पशुधनाला जर दुभतं जनावर असेल, गाय असेल तर त्यांना गाईला 35,000, बैलाला 25,000 आणि छोटं वासरू असेल तर 16,000 रुपये. या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हा परिषदेला या व्यतिरिक्त 10,000 रुपये तात्काळ सानुग्रह अनुदान देण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. 1000 पशुधन पर्यवेक्षकाची भरती करण्याचे आम्ही आदेश काढलेत, त्या अधिकारी विभाग आयुक्ताला दिलेत. 1000 मुलं आज आमच्याकडे साई पशुवैद्यकीय महाविद्यालयात आम्ही आता फील्डवर आणलेले आहेत. खाजगी डॉक्टर लोकांची आता सेवा उपलब्ध करून घेतलेली आहे. लंपी आजार जो जनावरांचा आहे, ह्याच्यामध्ये आपल्याकडं समजा 32 जनावरं होती, आज रोजी ते 61 जनावरांवरती गेलं. आणि मग त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घ्यायच्या आणि जे जनावरं झालं आहे त्यांना लसीकरण करून आणि प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी व्हॅक्सिनेशन, तर त्या संपूर्ण 5-5.5 लाख जे पशुधन आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या सगळ्यावरती आम्ही तो प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तो कार्यक्रम राबवायचा ठरवलेला आहे.
जमीन एने करून घेण्याच्या जाचक अटीतून सर्वसामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवण्याकरता राज्य सरकारने ग्रामीण भागातील लोकांकरता 42B हा कायदा लागू केला. मात्र याचाही फायदा भूखंड माफियांनीच घेतल्याचं समोर आलंय. शेवगाव शहरातील तहसील कार्यालयात या भूखंडांचा मोठा घोटाळा समोर आलाय. शहरातील रहिवासी विभागात समाविष्ट नसलेले ग्रीन आणि येलो झोन गट नंबर देखील तहसीलदारांनी आदेश काढून तिथले भूखंड विक्रीकरता उपलब्ध करून दिले. भूखंड माफियांनी तहसीलदार आणि इतर कार्यालयाचे बनावट स्टॅम्प्स आणि बनावट दस्तावेज तयार करून आदेश दिले अशी गंभीर बाब समोर आली आहे. अशी तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केली. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेले आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अरुणराव मुंडे यांनी माझ्याकडे लिखित स्वरूपात तक्रार केली होती आणि अशा प्रकारचे बोगस दस्तावेज तयार करून येण्याच्या परवानग्या करण्यासंबंधी काहीतरी 42B कलमाचा वापर करत आणि याच्या प्रमाणामध्ये याच्यात सर्वसामान्य माणसाची फसवणूक झालेली आहे. मी चौकशी आदेश दिलेले आहेत. आपण 42B हे इंट्रोड्यूस जे केलेलं होतं कलम, त्यानुसार त्याच्यामध्ये काही शेवगावच्या प्रकरणामध्ये शेवगाव शहराच्या नजीक जे रिजनल प्लॅनमध्ये आहे त्या ठिकाणी तत्कालीन तहसीलदार किंवा त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये हे सनदा देण्यापूर्वी हे खातरजमा केलेलं नाहीत. तर त्याच्याकरताचा एक चौकशी अहवाल प्राप्त, काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्याच्यातून चौकशी अहवाल प्राप्त झाला. तर त्या सगळ्या ज्या नोंदी अशा आहेत की ज्या नियमानुसार नाहीत त्या नोंदी रिव्हिजन करता घेण्याकरता प्रांताधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे. नाशिक जिल्हा बँकेतील 100 थकबाकीदारांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. या थकबाकीदारांमध्ये आमदार दिलीप बोरसेंच्या पत्नी संगीता बोरसे, आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे, माजी खासदार देविदास पिंगे यांचे बंधू शिवाजी पिंगे यांचा समावेश आहे. तसंच जिल्हा परिषदेचे सभापती, सदस्य अशा सर्वपक्षीय बड्या नेत्यांची नावं या यादीत असल्यानं कर्ज बुडव्यांचं धाबं दणाणलंय. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा बँकेच्या शेती कर्जाची एकूण थकबाकी 1910 कोटी असून त्यापैकी 1370 कोटी आजी माजी संचालकांनीच थकवलेत. यापूर्वी बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. त्यामुळे आता या थकबाकीदार नेत्यांवरही अशीच कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. पावसा पाण्याच्या बातम्या बघणार आहोत. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. गोदावरी नदीनं पुन्हा त्यामुळे एकदा रौद्र रूप धारण केलेलं आहे. गोदाकाठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून दुपारी 2 वाजता 5000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातोय आणि त्यामुळे नाशिकची गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते. दृश्यांमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या गोदाकाठावर असलेल्या सगळ्या मंदिरांना या गोदावरी नदीला आलेल्या पुरानं विळखा घातलेला आहे. ही होळकर पुलाची दृश्य आपण बघतोय, ज्या होळकर पुलाच्या खालून सद्यस्थितीमध्ये 8 ते 10,000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जो आहे तो गोदावरी पात्रामध्ये झेपावतो आहे आणि त्यामुळे या गोदावरी नदीचं हे रौद्र रूप सध्या नाशिककरांना अनुभवायला मिळत आहे. यंदाच्या मोसमामध्ये खरं तर गोदावरीला अनेकदा पूर आले. आता देखील पूर परिस्थिती ही गोदाकाठावरती आहे. समोर दिसणारे लक्ष्मणकुंड, रामकुंड, प्राचीन गंगा गोदावरी मंदिर असेल, गांधी ज्योत असेल, हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली आलेला आहे. गोदाघाटावरची जी छोटी मोठी मंदिरं आहे या सगळ्या मंदिरांना या पुराच्या पाण्यानं विळखा घातलेला आहे. खरं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस पडतो आहे. शहरामध्ये देखील पाऊस बरसतो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीचं हे रौद्र रूप सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय. गंगापूर धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारंवार गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये. आता देखील हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी सतर्क राहावं, गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 बिबट्यांची झुंज बघायला मिळाली. थेट नारळाच्या झाडावरच 2 बिबटे आपापसात भिडले.
हा सगळा झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. सिन्नरच्या सांगवीत घुमरे या वस्तीजवळ गेल्या 4 दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. इथल्या एका नारळाच्या झाडावर बिबट्या चढला होता. काही वेळाने बिबट्या अलगद खाली येत होता. मात्र त्याच वेळी शेतात आलेल्या दुसऱ्या बिबट्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. दोघेही बिबटे अवघ्या काही सेकंदात नारळाच्या झाडावर सरसर चढले. नारळाच्या झाडावरच हे 2 बिबटे एकमेकांना भिडले. काही वेळानंतर दुसरा बिबट्या नारळाच्या झाडावरून अलगद खाली उतरताना दिसला. हा सगळा थरार स्वप्नील घुमरे या तरुणानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे. दारणाकाठच्या शिवारात नुकतेच 2 बिबटे जेरबंद झाले तरी अजूनही या भागात बिबट्यांचा वावर असल्याचं सिद्ध झालंय. देवळाली कॅम्पच्या बार्न स्कूल या रोडवर शुक्रवारी पहाटे बिबट्यानं एका बंगल्यात प्रवेश केला. तिथे त्याने असलेल्या एका पाळीव श्वानावर झडप घेत त्याला नेलं असल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना ज्या परिसरात घडली त्याजवळच असलेल्या लहवीत परिसरामध्ये बिबट्या धुमाकूळ घालतोय. बिबट्याने गोठ्यातील जनावरं, छोटी वासरं फस्त केलेली आहेत. त्यामुळे आता रात्री ग्रामस्थांना घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय. पुढची बातमी सांगलीमधून. सांगलीतल्या भर वस्तीतल्या एका घरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकण्यात आला. यात 5 संशयितांना अटक करण्यात आली असून तब्बल 500 किलो मांस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. आष्टा इथल्या साठेनगरमधील जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलखान्याबाबत शुक्रवारी रात्री पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गोरक्षकांच्या मदतीनं पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परत आलेत. एकूण 8 चित्ते भारतात आणले गेले. त्यातील एका मादी चित्याचं नामकरण करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा असं या मादी चित्याचं नाव ठेवलंय. हा जो उपक्रम राबवला जातोय, चित्त्यांसंदर्भातला हा उपक्रम राबवला जातोय तो होप म्हणजे आशेने चालवला जातोय आणि त्यामुळे या पहिल्या फिमेल चित्याचं नाव आशा ठेवलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. ती 4 वर्षांची आहे. नामिबियामधील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मालकीच्या जागेत हे चित्याचं पिलू सापडलं होतं. त्यानंतर वनविभागाकडे त्याला सोपवण्यात आलं आणि ही 4 वर्षांची आशा आता नामिबियातून भारतात आलेली आहे.